महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारची नवी योजना। रोजच्या प्रवासातील गर्दी, ऑफिसची धावपळ आणि घराची जबाबदारी या सगळ्यात आता मिळणार मोठा दिलासा। कारण राज्य सरकारने महिलांसाठी लवकर या लवकर जा ही खास सुविधा जाहीर केली आहे। नेमकी ही योजना काय आहे आणि महिलांना याचा फायदा कसा होणार जाणून घेऊयात। नमस्कार, मी मिनाज शेख आणि आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। महिलांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। मोठ्या शहरांमध्ये रोज ऑफिसला जाताना वाहतूक कोंडी, लोकल आणि बसमधील प्रचंड गर्दी यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। याच पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी लवकर या लवकर जा ही विशेष सुविधा जाहीर केली आहे। विधान परिषदेत बोलताना सुनेत्रा पवार यांनी सांगितले की महिलांना रोजच्या प्रवासातील ताण कमी व्हावा आणि त्यांना काम व कुटुंबियाचा समतोल राखता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। तर या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेऊयात। या सुविधेनुसार महिला कर्मचाऱ्यांना ऑफिसच्या वेळेत थोडी वेळेची मुभा देण्यात येणार आहे। महिला कर्मचारी सकाळी 9:15 ते 9:45 या वेळेत ऑफिसमध्ये हजर राहू शकतात। जर कर्मचारी लवकर आल्या तर त्या संध्याकाळी तेवढ्याच वेळेआधी घरी जाऊ शकतात। म्हणजेच महिलांना सुमारे 30 मिनिटांपर्यंत वेळेत मुभा मिळणार आहे। सुरुवातीला ही सुविधा मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात येणार आहे। महिलांच्या सुरक्षिततेवरही बोलताना सुनेत्रा पवार यांनी सांगितले की राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवत आहेत। आता पाहूया अर्ज कसा भरायचा। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सुविधा वेगळा ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची योजना नाही। यासाठी प्रक्रिया अशी असेल की संबंधित सरकारी विभागाकडून या योजनेबाबत अधिकृत आदेश GR जारी केला जाईल। कार्यालय प्रमुख महिला कर्मचाऱ्यांना या सुविधेबाबत माहिती देतील। कर्मचारी त्यांच्या सोयीप्रमाणे लवकर येण्याची वेळ निवडू शकतील। उपस्थिती नोंदवताना या वेळेनुसार नोंद केली जाईल। म्हणजेच महिलांना स्वतंत्र फॉर्म भरून अर्ज करण्याची गरज नाही। ही सुविधा कार्यालयीन स्तरावरच लागू केली जाणार आहे। महिलांच्या आयुष्यात काम, कुटुंब आणि जबाबदाऱ्या यांचा समावेश राखण्यासाठी लवकर या लवकर जा ही सुविधा महिलांसाठी नक्कीच दिलासा देणारी ठरू शकते। सरकारचा हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल मानला जात आहे। तर अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360।